नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅनिक कॅप्टनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपला विषय आहे की आंब्याची लागवड केली असेल तर आंब्याची बागेची आपण काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, त्याची मोहरची पालवीची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे. तर आता सुरुवात झाली आहे की ऑक्टोबर महिना चालू झाला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आंब्याला पालवी येते किंवा मोहरचे बोंड येतात. तर ते आपण कसे त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना किडीपासून कसे वाचवले पाहिजे ते आज आपण या या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, ही पहा, ही आंब्याची बाग आहे. ह्यामध्ये हापूस आंबा आणि केशर आंबा हे दोन्ही आंब्याची झाडे ह्यामध्ये मिक्स आहेत. तर या झाडांना नवीन पालवी फुटत आहे आणि मोहरचे सुद्धा बोंड काही झाडांना येत आहेत. तर याची आपण काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजेत हे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा झाडाला नवीन पालवी येते आणि मोहरचे बोंडसुद्धा येतात या महिन्यामध्ये. पण ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाचे वातावरण असतेच, त्यामुळे झाडांवर कीड ही जास्त प्रमाणात पडते. जर नवीन पालवी किंवा जे मोहरचे बोंड आलेले असतात ते कीड लागून खराब होतात किंवा टी मॉस्किटो हा एक मच्छरसारखी माशी असते. ती कोवळ्या पालवीतील किंवा कोवळ्या फांदीमधील रस शोषून घेते आणि त्यामुळे त्या फांदीची वाढ होत नाही आणि ती खराब होऊन काळी पडते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला अशा वेळेला सुरुवातीलाच अशा लहान फांदी किंवा बोंड आलेले असतात त्या फांदींवरती किंवा त्या आंब्याच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही पाहू शकता, ही आमच्या बागेतील नवीन पालवी येते ऑक्टोबरमध्येच आणि काही झाडांना सप्टेंबरमध्येच मोहर आला होता. ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये ते झाड तुम्हाला दाखवलं आहे. ते 1 वर्षाचं होतं, त्यालाच मोहर आला होता. आता ऑक्टोबरमध्येच 5 तारखेलाच या झाडांना पालवीचे बोंड आले आहेत, म्हणजेच पालवीचे नवीन ब्रांचेस त्यांना आले आहेत. तर मित्र हो, तुम्ही अशा पद्धतीने कोणतेही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. जे प्रमाण असते त्या कंपनीचे त्या प्रमाणात घेऊन तुम्ही ते फवारू शकता. वीस ml आहे ह्या पंपामध्ये. 15 लिटरचा पंप आहे हा. त्याच्यामध्ये मी 20 ml कीटकनाशक टाकले आहे. तर शेतकरी मित्र हो, फवारणी करत असताना कीटकनाशक हे खूप आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे ते फवारणी करत असताना आपल्या शरीराची काळजी घेऊनच, म्हणजे डोळे, नाक आणि तोंड यातून फवारणीचे कीटकनाशक आपल्या शरीरात जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण व्यवस्थित डोळे, नाक आणि तोंड बंद करूनच आपण म्हणजे त्याला काही फडका वगैरे, मास्क वगैरे बांधून आपण फवारणी केली पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.